लाजळूचं झाड सुद्धा त्याला म्हणतात. ते बघा, त्या झाडाच्या पानाला हात लावला की एवढं ते लाजाळू असते की बाकीची पानं आपोआप ते मिटून घेतं. एवढं लाजाळू सारखं झाडासारखी कोण असते? नवीन नवीन नवरी. एकदम तिचं नाजूक बोलणं, नाजूक चालणं. नवीन नवरीचा मोठा आवाज ऐकला का कधी? नाही, ती एकदम हळू बोलते. या ना, बसा ना, पोहे करू का, आंघोळीत पाणी टाकून देऊ का? इकडं हसायला म्हणजे दाल में कुछ काला है क्या? ती पूर्ण दाळच काळी आहे. बिचारीच्या तोंडावर 12 वाजले, इकडं मोठमोठ्या ना ही 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 असं ती एकदम हळू बोलते. या ना, बसा ना, अहो पोहे करू का, सासूबाई पाय दाबून देऊ का? रोज सकाळी उठणं, सासूबाईच्या पाया पडणं, सासऱ्याचा पाया पडणं, सतयुगातल्या गोष्टींसारखं वागणूक असते. सासूबाई म्हणते, अगं अगं सुनबाई, काय तुझं नाजूक चालणं, काय तुझं नाजूक बोलणं, काय तुझं नाजूक, थोडं मोठ्यानं बोलत जा. सुनबाई मनातल्या मनात म्हणत असं, थोडं थांबा, करते तुमचा सुद्धा कार्यक्रम, तू थोडी वेळ और ठेर, नंतरच पाहून घेऊ. ज्या सुनबाईला सासूबाई म्हणत होती, माझी सून तर एकदम मुक्की सारखी आहे बाई, बोलत नाही, 1 वर्षानंतर तीच सासूबाई म्हणते, क्या से क्या हो गए, देखते देखते, पाहता पाहता काय झाली काही कळालं नाही. आणि पती लोक सुद्धा म्हणतात, लग्नाच्या आधी बाहुली असणारी माझी बायको लग्नानंतर कधी बाहुबली झाली याचा कधी पत्ताच लागत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे संसारामध्ये सुख आहे, पण कुठपर्यंत? नवीन नवीन संसार आहे तोपर्यंत. म्हणून महाराज म्हणतात, देवा, या संसाराचा दास होऊन काय फायदा? पहिला विषय, याच्यात सुख नाही. दुसरा विषय म्हणजे इथं कुणी कुणाचं नाही.